निश्चितच सभापती महोदय, ही कठोर कारवाई आम्ही करणार. स्वतः सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की याच्यावर ऑलरेडी कारवाई झालेली आहे. तर या असे आता आपला फार डेव्हलपिंग सिटी असल्यामुळे भरपूर मोठं काम आपल्याकडे चालू आहे. हायवे चालू आहेत, मेट्रोचं काम चालू आहे, वेगवेगळ्या बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. अशावेळी ते नॉर्म्स कडकपणे त्यांनी त्याचा पालन करावं, यासाठी आम्हाला BMCची सुद्धा मदत लागते. कारण बऱ्याच अंशी कारवाया त्यांच्या पण अख्यातारीत येतात. तर ते दोन्ही मिळून ह्याच्यामध्ये आम्ही अत्यंत जागरूकपणे कारवाई करत आहोत. डेब्रीज खूप क्रिएट होतोय मुंबईमध्ये. त्या डेब्रीजवर प्रक्रिया करणाऱ्या सुद्धा आपल्याला लवकरात लवकर, म्हणजे येणाऱ्या मी म्हणेन 3 ते 6 महिन्यामध्ये लवकरात लवकर त्याच्याबद्दल बैठक घेऊन ह्या डेब्रीजला पण ट्रीटमेंट करण्याचा प्लॅन आपण लवकरात लवकर इथे जास्तीत जास्त वाढवू, जेणेकरून आपल्या मुंबईमध्ये प्रदूषण होणार नाही, असा खच त्याचा पडून राहणार नाही, मग हवा आली की ते सगळं वाहतं. त्याचबरोबर आत्ताची परिस्थिती, जी प्रदूषणाची परिस्थिती आहे, मी माझ्या म्हणजे विनंती करेन की आत्ता खेरवाडीमध्ये किती प्रदूषण आहे हे आपण लगेच तपासू शकतो. त्याच्यामुळे आता आपण ज्या सभागृहात बसलो इथे किती प्रदूषण आहे आपण तपासू शकतो. पण ह्याची ऑथेंटिसिटी काय आहे, तर आपण आपला जे ॲप आहे, जे CPCB MPCB मधून आम्ही जे डेव्हलप करून आम्ही मॉनिटर करतोय रेग्युलर, ते ॲप आपलं ऑथेंटिक रीडिंग देणारं ॲप आहे. बऱ्याच नाही, मी आपल्यावर शंका नाही उपस्थित करेन, मी जनरल सभागृहासाठी माहिती देते. तर मला एवढंच म्हणायचं की आपल्या ग्रोथकडे, आपल्या विकासाकडे आक्षेपार्ह अशा काही गोष्टी तयार करून काही लोक जर आपल्याकडे असे चुकीचं प्रदूषणाचे आकडे दाखवत असतील, तर ते आपल्या सर्वांसाठी योग्य नाही. त्यामुळे जर आपल्याला ऑथेंटिक आकडे हवे असतील तर आपण MPCBच्या ह्याच्यातनं ते पाहावे, जेणेकरून तिथे आम्ही तात्काळ योग्य कारवाई करू. आणि आपण जे म्हणताय ती आम्ही कारवाई केली, आणि भविष्यात देखील कोणतेही बिल्डिंग्स, कोणतेही कन्स्ट्रक्शन वर्क, कोणतेही डेव्हलपमेंट वर्क जिथे प्रदूषणाची परिस्थिती निर्माण होईल तिथे तात्काळ कारवाई करू. ती कारवाई करण्यासाठी आम्ही जागरूकही आहोत आणि आमचं कन्सर्न सुद्धा तोच आहे. प्रदूषणाची आत्ताच्या परिस्थितीबद्दल फक्त मी एक सांगू इच्छिते की आता जे वेदर असतं आफ्टर विंटर आणि आता फेब्रुवारीपर्यंत, त्या वेदरचाही हा परिणाम असतो, जे आपल्याला असं एक डेन्स दिसतं किंवा स्मॉगी दिसतं. तोही एक मोठा परिणाम आहे. त्याचंही सायंटिफिक इव्हॅल्युएशन करून मी बोलते आहे. त्याचा पूर्ण रिपोर्ट आम्ही मागवला आहे. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनी तो रिपोर्ट आम्हाला दिलेला आहे. ह्याच्यामध्ये समुद्र पातळीवरचं प्रेशर हे वाढल्यामुळे, आपल्याकडची ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे, टेम्परेचर कमी असल्यामुळे सुद्धा हे आपल्याला क्लॅरिटी न दिसणं किंवा असं एक ढगाळ वातावरण दिसणं, हा पण एक परिणाम दिसतो. पण प्रदूषणाच्या बाबतीत जर कोणी नॉर्म्स पालन करत नसेल तर त्यांच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू. हो, नक्कीच करणार. आपण सूचना वजा प्रश्न विचारलाय तो अगदी बरोबर आहे. नक्कीच कारवाई करतोय. म्हणून आपण जसं हाईबद्दल कारवाई केली, हे तर सरकारी क्वार्टर्स पाडून तिथे बांधकाम चालू होतं, तरीही आम्ही त्याच्यावर कारवाई केलेली आहे. मध्ये असंच मी स्वतः कोस्टल हायवेवरून जात होते, मला खूप धुळीचा लोट दिसला, तर मी तिकडे पण नोटीस बजावलेली आहे. स्वतः जागरूकपणे आपण ही कारवाई करत आहोत, त्याच्यावर ॲक्शन घेत आहोत. आणि अजून एक आम्ही म्हणजे आता आमचे जे मॉनिटरिंग सिस्टीम आहे ती मोठी आहे, म्हणजे जी आमची 32-33 मॉनिटरिंग सिस्टीम आहे ती मोठी आहे, त्याची व्यापक एरियाचं ते मॉनिटरिंग करतात. पण आता BMC बरोबर बेसिकली ह्याच्यामध्ये BMC जास्त त्याच्यामध्ये बघत असतात, त्यांचे वॉर्ड ऑफिसर बघत असतात. तर आम्ही त्यांनी सुद्धा आता हे नवीन केलेलं आहे की त्यांनी प्रत्येक बिल्डिंगला एक छोटं मॉनिटरी सिस्टीम लावलं की तिथे काय परिस्थिती असेल, आणि त्याला BMCच्या त्यांच्या डॅशबोर्डशी अटॅच ते करतायत. जवळपास 80-90% ते अटॅच पण झालेलं आहे. तर त्यांना सुद्धा दिसेल की या बिल्डिंगचं, या वॉर्डामध्ये काम चालू आहे, इथं अशी परिस्थिती आहे. तर ह्याला जेवढं आपण AI टेक्नॉलॉजी वापरू, जेवढं मॉनिटरिंग म्हणजे ह्युमन इंटरफेरन्स फ्री करू, टेक्निकल करू, त्याच्यात जास्त फेअर आपल्याला ते दिसेल. निश्चितच त्याच्यात बदल दिसेल. मागच्या वर्षीच्या प्रदूषणापेक्षा या वर्षीची प्रदूषणाची परिस्थिती आपण बरीच कंट्रोलमध्ये ह्याच्यामध्ये आणू शकलेलो आहोत. आपल्याला म्हणजे मी आता दिल्लीला गेले तर लोक म्हणे 600 पोल्युशन आहे मुंबईत तेवढं पोल्युशन कधीही आपण गाठलेलं नाही. तर हे ऑथेंटिक लोक जे नाही सांगत, त्यामुळे चुकीची माहिती लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून मी सभागृहात म्हटलं, जी ह्युमिडिटी आहे ती फक्त ह्युमिडिटी नाही आहे, ती प्रदूषण आणि ह्युमिडिटी मिक्स असल्यामुळे असं दिसतंय, हेही स्पष्ट मी सभागृहात सांगते. शशिकांत शिंदे, एक मिनिट. मुख्यमंत्री
सभापतीमध्ये याच्यावर कारवाई करणार आणि सन्माननीय सदस्यांनी बोललेलं सत्य मानूनच मी उत्तर दिले. त्यांच्याविषयी मी शंका अजिबात उपस्थित केली नाही. उलट जसं एखादा प्रश्न डेव्हलप करतो एखादा सन्माननीय सदस्य, तसं उत्तर देताना मी एक अधिकची माहिती सभागृहाला दिली की जे ऑथेंटिक साईट्स आहेत ते योग्य ते आपल्याला आकडे दाखवतात. त्यामुळे आपल्याविषयी अजिबात माझ्या मनात शंका नाही तर आपण प्रश्न विचारला तर मी तिथपर्यंत आले नसते. तर आपल्या प्रश्नाचा सन्मान ठेवूनच मी उत्तर दिलेलं आहे. आपले सर्व माहितीला अनुषंगाने जेव्हाही आपली तक्रार असेल, लोकांची तक्रार असेल, आम्हाला डोळ्यांनी दिसेल आणि ऑटोमॅटिक कर्तव्य म्हणून कारवाई केली जाईल, कडक कारवाई केली जाईल. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं, मी ते सांगितलं की ह्युमन इंटरफेरन्स कमी करून AI टेक्नॉलॉजीचा वापर केल्याने फेअर रिझल्ट्स आपल्याला दिसतील. हा त्यांच्या आदेशाने आमचा प्रयत्न आहे. त्याचं उत्तर देण्यासाठी मला वाटतं मुख्यमंत्री माझ्या पातळीचा प्रश्न नाही. पण तुम्ही जे मला मुळात प्रश्न विचारला ते प्रश्न हे एक चांगलं सजेशन आहे माझं म्हणणं आहे आणि त्याच्याप्रमाणे आम्ही ॲक्शन घेतो. आम्ही वेळोवेळी बैठका घेतो. प्रदूषण हे केवळ बांधकामाचं नाही, प्रदूषण ट्रान्सपोर्टेशनचं आहे, प्रदूषण इंडस्ट्रीचं आहे. त्या इंडस्ट्रीमध्ये पण हॅझार्डस वेगळं आहे, केमिकल वेगळं आहे, सिमेंट वेगळं आहे, RMC वेगळं आहे. असे प्रचंड व्यापक विषय आहे आणि ह्याच्यामध्ये प्रदूषण हा पर्यावरण विभागाबरोबर त्या ठिकाणी UDचा आम्हाला मदत लागेल, काही ठिकाणी आम्हाला परिवहन विभागाची मदत लागेल, काही ठिकाणी आम्हाला जसं आता वृक्षारोपण, स्प्रिंकलर्स हे बेसिक आता प्रयत्न आहेत ते टेम्पररी त्या ठिकाणचं कमी करण्यासाठीचे. त्यासाठी आम्हाला प्रत्येक लोकल बॉडीजची मदत लागेल आणि त्यामुळे आम्ही ही सगळ्यांची मदत घेऊन वेळोवेळी त्या जसं पाण्याच्या प्रदूषणाचा विषय नदीचा असेल तर ती बैठक घेतो, वायू प्रदूषण असेल तर ती बैठक घेतो आणि त्यावेळी त्यांना तसे निर्देश देतो. नाही दिले तर वेळोवेळी त्यांना पाठपुरावा करतो आणि ह्याच्यामध्ये आमचे प्रयत्न हेच आहेत की प्रदूषण कमी करावं आणि बऱ्याच अंशी त्यामध्ये एक लोकांमध्ये सिव्हिक सेन्स आणण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय, जागरूकता आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतोय. या असा विषय याला म्हणजे अगदी जनतेपासून ते आपल्यापासून ते सगळ्यांनी त्याच्यामध्ये जागरूकता आणून केला तर तो अत्यंत यशस्वी होऊ शकेल. आत्ता तर कडक नियम आणि कडक प्रशासनाचा म्हणजे त्यांच्यावर प्रभाव, दबाव आणि कारवाई ह्याच्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे. प्रश्न क्रमांक वेगवेगळ्या प्रदूषण आपण म्हणालात की फक्त शहरात नाही, बांधकामात नाही, वेगवेगळ्या ठिकाणी. त्यामुळे मी ह्या प्रदूषणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळोवेळी आमच्याकडे तक्रार येतात त्याची आम्ही दखल घेतो. आम्हाला NOC जी आमची लागते तिथे आमची NOC लागते, पण त्यांनी पर्यावरण पुढे दूषित होणार नाही हे तिथे शाश्वती मिळत नाही, तर त्याच्यावरही आम्हाला वेळोवेळी मॉनिटर करावं लागतं. हा दुसरा भाग आहे आमच्या कर्तव्याचा. हे दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. सन्माननीय सभापती महोदय, यामध्ये दुसरा क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये हे अंशतः करे आहे आणि मग पुढचं उत्तर वाचावं अशाच बदला सगळं छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, मी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिले देते. अशी अनियमितता कोणी करत असेल तर त्याच्यावर दंडात्मक आम्ही कारवाई करतो. जेव्हा जेव्हा आम्हाला सन्माननीय सदस्यांकडनं किंवा तिथल्या लोकांकडनं तक्रार प्राप्त होते तेव्हा तेव्हा आम्ही त्यांना शो कॉज नोटीस बजावतो. 10 ऑगस्ट 2022ला सुद्धा आम्ही त्यांना शो कॉज नोटीस बजावली. 50 लाख किमतीची बँक आम्ही जप्त करण्यात आली तेव्हा सुद्धा. त्यानंतर 24मध्ये देखील त्यांच्याविषयी आम्ही अटी शर्ती सकटच त्यांना संमती दिलेली आहे. 2024 ते 25 या काळामध्ये CAA QMS म्हणजे कंटिन्युअस ॲम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम आणि OCEMS म्हणजे ऑनलाईन कंटिन्युअस एमिशन मॉनिटरिंग सिस्टीम या माध्यमातून ह्यांचे जे धुलीकण वगैरे होतात, जे प्रदूषण होतं ते विहित मर्यादेत असल्याचं आम्ही मॉनिटर करतो आणि ते तसं आम्हाला जेव्हा त्यांच्यावर आम्ही शो कॉज नोटीस पाठवली, त्यांची डिपॉझिट केलं, त्याच्यानंतर त्यांनी बदल केले, त्याच्यामध्ये तसं आढळून आलेलं आहे. परत वेळोवेळी कंप्लेंट झाल्यावर आम्ही कारणं दाखवतो. कारण 9 ऑक्टोबर 2024ला पण आम्ही त्यांना शो कॉज पाठवलं. 27 जानेवारी 2025ला सुद्धा आम्ही त्यांना अंतरिम आदेश दिले आणि त्यांना परत 15 लाख त्यांची बँक आम्ही जप्त केलेली आहे. आता मॉनिटर क्वालिटी जे आम्ही करतो आहे विविध व्हॅन वगैरे तिथे, त्याच्यामध्ये आम्हाला ते विहित मानकांनुसार दिसत आहे. तरीही सन्माननीय सदस्यांची तक्रार असेल तर परत आम्ही त्यांच्याशी शो कॉज नोटीस पाठवून त्याची परत पडताळणी करून पाहूच. बाकी इथे जर तिथे डम्पिंग यार्ड नको असेल तर तो निर्णय घेणं हे तिथल्या लोकल बॉडीजनी आणि त्यांनी ठरवून घेण्याचा विषय आहे. त्याच्यामध्ये आमच्या कुठल्याही परवानगीची आवश्यकता असण्याचं कारण नाही. उद्योगाने लिहून दिलेलं आहे की आता ते घनकचरा साठवणूकमधून इंधन वापरणं बंद करत आहे, तर ते बदलणं टोटली त्यांचं लोकल बॉडीजचा निर्णय आहे. आणि आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा खरं तर आरोग्य विभागाला वेळोवेळी प्रदूषणामध्ये असे प्रश्न येतात तेव्हा विचारणा केली असता जनरल आजारांची ते माहिती देतात आणि त्याच्यावर विविध
ते कॅम्प वगैरे घेत आहेत तेही आरोग्य विभागाकडनं करता येईल. करत असतील त्याचंही उत्तर म्हणजे मला वाटतं संबंधित विभागाकडे आपण मागितलं तर. पण या प्रदूषणावर मात्र पूर्णपणे कंट्रोल करून आम्ही त्यांना वेळोवेळी त्यांच्यावर शोकस दाखवले, त्यांचे डिपॉझिट जप्त केले, त्यांचे मॉनिटरिंग आम्ही करतो आहोत. आणि आताही आपण म्हणत असाल तर आम्ही उद्याच्या उद्या अधिकारी पाठवून त्याच्या संदर्भातली पूर्ण पडताळणी करून टाकू. सन्माननीय सदस्य त्याच्याबद्दलच आम्ही कारवाई केलेली आहे आणि त्यांनी हे CAQMS आणि OCEMS द्वारे आम्ही मॉनिटर करतोय की किती विहित त्याची मर्यादा आहे, त्याच्या पलीकडे ते गेलं नाही पाहिजे. आता ते जे कच्चा माल आणतात तोही बंद टँकरमधून आणावा, ट्रकमधून कव्हर करून आणावा, हे सगळे निर्देश दिले. त्याचं पालन त्यांनी करणं अपेक्षित आहे आणि कुठे पालन नाही केलं तर आम्ही कारवाई करतोय. आतापर्यंत जवळपास 65 लाख रुपयाची आम्ही त्यांची बँक जी डिपॉझिट होतं, गॅरंटी होती, ती जप्त केली आली आहे आणि त्यांना शोकॉज बजावून मग त्यांचं बंद ठेवून मग त्यांच्या मॉनिटरिंग सिस्टीम करेक्ट करूनच त्यांना परवानगी दिलेली. सभापती महोदय, 5 प्रश्न मी लक्षात ठेवायचा प्रयत्न करते. पहिला प्रश्न आपला असा होता की इथे जे रेल्वेचं काम चालू आहे तिथे धुळीचा प्रश्न निर्माण झाला आहे किंवा तिथे नॉर्म्स पाळले जात नाही असं सन्माननीय सदस्याचं म्हणणं आहे. आजच्या आज मी माझ्या संबंधित अधिकाऱ्यांना तिकडे पाठवून त्याच्याबद्दलची तपासणी करून घेईन. नंबर 2, आपण सांगितलं की हे जे AQI आम्ही तपासतो हे तपासण्याची सिस्टीम काय, तर ह्याच्यामध्ये आमची स्वतःची यंत्रणा MPCBची लागलेली आहे जे विस्तृत परिसराची हवेची क्वालिटीची मॉनिटरिंग करते. आमचं समीर म्हणून ॲप आहे, त्या समीर ॲपमध्ये आपल्याला रोजची हवेची मॉनिटरिंग त्याच्यामध्ये दिसण्यात येईल. त्याचबरोबर BMCला मुंबईपुरतं जे सांगितलं आहे तसंच रेप्लिकेशन इतर महानगरपालिकांनी नगरपालिकांनी करावं असं अपेक्षित आहे. पण उद्योगाच्या संख्येवर, बांधकामाच्या संख्येवर ते अवलंबून आहे. तर मुंबईमध्ये बांधकामांची आणि डेव्हलपमेंटच्या कामांची संख्या एवढी असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक कन्स्ट्रक्शनवर तशा प्रकारची यंत्रणा लावून त्यांच्या डॅशबोर्डवर ती मॉनिटर करावी, जेणेकरून ती तिथल्या अधिकाऱ्यांनी रेग्युलर मॉनिटर ते करू शकतील अशी अपेक्षा आहे. त्याच्याबद्दल आपण आता एक सांगितलं की कार्बन इमिशन कमी करण्यासाठी बायोचार असा एक आपण उल्लेख केला. तर ह्याच्याबद्दल आत्ता तर माझ्याकडे कुठलाही असं काही विचार नाही, पण आपण म्हणलात त्याच्यावर स्पेशली मी माहिती घेऊन विचार करून कार्बन इमिशन कसं कमी करता येईल याच्याबद्दलच्या काय यंत्रणा आहे, ज्याला अजून कुठलंही तंत्रज्ञान, केमिकल, कन्स्ट्रक्शनचा न वापर करता कसं ते कमी करता येईल याच्याकडे नक्कीच आम्ही सकारात्मक दृष्टीने पाहू. अजून कुठे फ्लाय ॲशच्या बद्दल एक धोरण आहे. फ्लाय ॲश जिथे जिथे औद्योगिक पद्धतीने वीज निर्मिती होती तिथले फ्लाय ॲश जे सिमेंट कंपन्या घेतात आणि ते वापरतात. पण आपल्याकडे जे डेब्रीज आहे शहरामध्ये त्या डेब्रीजवर प्रक्रिया करून पण एक ॲश तयार करता येते आणि ती परत कन्स्ट्रक्शनमध्ये वापरता येते, रिसायकल नक्कीच ती करता येते. तर त्या संदर्भामध्ये ऑलरेडी पॉलिसी आहे. ज्ञानेश्वर मात्र आपण स्पेसिफिक मला जर सांगितलं, कारण जर आपले जे उद्योग आहेत ते कोणत्या झोनमध्ये तिथून सुरुवात होते, कोणत्या पदार्थाचं प्रदूषण आहे, ते पाण्याचं आहे का कशाचं आहे, तर आपण स्पेसिफिक जर मला तक्रार सांगितली तर तात्काळ आम्ही तिथे आमचे अधिकारी बघून पाहणी करू आणि ते काय आहे ते आपण त्याच्यावर कारवाई करू. शशिकांत शिंदे.